ही मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं स्पर्धेची कल्पना फारच छान आहे. म्हणजे दिवसभर फक्त मराठीत बोलायचं. अर्थात एवढं सोपं नाहीये ते. म्हणजे मुलांना जरा जडच जाईल. माझं काय, मी आयुष्यभर मराठी बोलू शकतो. पण तू का अचानक गप्प गप्प आहेस? म्हणजे कमी बोलून, मौन साधून तू हरणार नाहीस असं तुला वाटतंय का? असं काही नाही हो. असं काय वाटतंय तुम्हाला? तुला एक अंदाज? बरं, ते यंत्र दे ना मला. कोणतं? ते यंत्र ज्यावरनं आपण इतरांशी संवाद साधतो, ते यंत्र. कोणतं? काय म्हणताय तुम्ही? मला नाही कळत आहे. अगं, ते यंत्र ज्यावर आपण आकडे दाबून इतरांशी संपर्क करतो, मग ते आपल्याशी संवाद साधतात, ते यंत्र हवंय मला. अच्छा 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 अच्छा. म्हणजे दूरचित्रवाणी बघण्यासाठी तुम्हाला दूरसंचालक हवाय का? दूरचित्रवाणी बघण्यासाठी दूरसंचालक? अगं, त्याचा इथे काय संबंध? त्यावरनं मेसेज पाठवता येतो का तिलोत्तमा? नाही नाही ना पाठवता येत त्यावरून. संदेश. संदेश. तुम्हाला वाटतंय तेवढं ही स्पर्धा जिंकणं सोपं नाहीये हो. हो. मग काय हवाय का तुम्हाला? भ्रमणध्वनी. अच्छा, म्हणजे माहित होतं तर. मला पकडायचा प्रयत्न करत होतात. मराठी भाषा. बघूया बघूया. सरळ मुद्द्यावर येतो. तुमच्यात आणि भैरवीत काय शिस्त आहे? ती माझी जुनी पेशंट आहे. तुम्ही चुकीचा संशय घेताय. अहो, आमचा तसा काही संबंध नाही. तिलोत्तमासारखी स्वाभिमानी बाई भैरवीला का सहन करतीये, याचं सिक्रेट काय? खरंच काही नाही हो. साखरे, शेवटचं विचारतोय. नाही तर तुम्ही ते करताना पेशंट सोबत पेशंटला ऑपरेशन टेबलवर घेता, भूल देता, मग त्याचं पोट फाडता, पोटात नको असलेलं बाहेर काढता, मग शिवता, मग तो बरा होतो आणि जातो. तसंच मी तुम्हाला या टेबलवर घेईन, भूल नाही देणार, तसंच फाडीन आणि न शिवता पाठवून देईन. खरंच तसं काही नाही हो. हो, तसं काही गुपित नाही. मी तुम्हाला काय सांगणार? डॉक्टर, जिथे माझ्या सानिकाचा विषय येतो ना, तिथे मी हैवान होतो. तिला न्याय मिळवून देण्यासाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकतो. घे रे याला टेबलवर. अहो, सोडा मला. मी तुम्हाला सगळं सांगतो. माझ्या कशाला खोरं पडली. मला पाणी द्या. मी सगळं सांगतो. मला पाणी द्या प्लीज. मला पाणी. तारात पाहायचं नाही. तारा, अगं तू ठिकठिकाणी पट्ट्यांनी मळवली आहेस, तर अजून एक पट्टी लागली तर काय बिघडलं? मस्करी नका ना करू बाबा. हे बघा किती पट्ट्या लावल्या त्या बबलूने. पण मला सांगा, नक्की कुठल्या शब्दामुळे ताराला ही पट्टी लागली? बाबा मग काय बस ना, हेल्प 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 असंच करते. बबलू येस. आले तूफान किती, जिद्द ना सोडली, न 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 न. अरे आईला अजूनही एकही पट्टी लागलेली नाहीये. सावली जरा कमाल आहे. सावलीला पण एक पण पट्टी लागलेली नाहीये. हो बघा ना, इथे आम्ही माखलोय पट्ट्यांनी. एकच आहे, माखलो बिकलो काही नाही. हो पण त्यांना एक सुद्धा नाहीये ना आई आणि सावलीला. एकदम काय काय सुरक्षित आहेत. वाचले. कारण दोघी पट्टीच्या खेळणाऱ्या आहेत. आणि मला पट्ट्या लागणार सुद्धा नाहीत, कारण माझा शब्दांवर ताबा आहे. चला, मस्ती करून झाली. आता बसूया सगळे शांतपणे. या. हा, तर आपण हे सगळे खेळबिळ खेळतोय, ठीक आहे, काय हरकत नाही. पण आजचा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून का साजरा केला जातो हे कोणाला माहितीये का? बबलू, माहितीये? हा माहिती. तारा,
तुला माहितीये? नाही नाही तुला नसेल माहिती. मग बरं ठीक आहे, ऐका मी सांगते. आपले लाडके कुसुमाग्रज म्हणजे थोर साहित्यिक, कवी, नाटककार वा शिरवाडकर म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके कुसुमाग्रज. त्यांचा आज वाढदिवस असतो. त्यांच्या साहित्यामुळे आपल्या मराठी भाषेला खऱ्या अर्थाने वैभव प्राप्त झाले असं आपण मानतो. आणि म्हणूनच आजचा दिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. कळलं? आता कुसुमाग्रजांचा वाढदिवस आहे तर एखादी कुसुमाग्रजांची कविता होऊन जायला पाहिजे. काय तिलोत्तमा? हो, म्हणजे मला त्यांच्या सगळ्याच कविता आवडतात, पण माझी सगळ्यात लाडकी कविता म्हणजे कणा. ओळखलं का सर मला, ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढणा. जगन्नाथ जी, सत्य खूप भयंकर. सानिकाला माझ्याकडे आणलं होतं ना, ते जिवंत होते. काय जिवंत होती? होय, तेच तर सांगतोय मी. खरं सांगतोय ना? हे असं सगळं घडलं माझ्या सानिकाच्या बाबतीत? हो, मी जे सांगतोय ना ते सगळं कराय. आणि मला माहिती आहे याच्या मागे कोण आहे, ती व्यक्ती कोण आहे. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा, हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात, ज्यांच्या दुर्दम धीराने केली मृत्यूवरी मात, नाही पसरला कर कधी मागाय असे दान, स्वर्ण सिंहासनापुढे कधी लवली ना मान, हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही, हिच्या पुत्रांच्या बाहुत आहे समतेची ग्वाही, माझ्या मराठी मातीला नका म्हणू ही नदीनं, स्वर्ग लोकाहून थोर मला हिचे महिमान, रत्न जडित अभंग ओवी अमृताची सखी, चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी. वा 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 वा.